Hello everyone, welcome to all. This initiative is the Stars at Workplace at ABC Trainings. हा इनिशिएटिव्ह आपण लास्ट 1 year पासून सेलिब्रेट करतोय ॲट व्हेरियस ऑफिसेस. सो ज्या मध्ये आपण प्रत्येक क्वार्टर वाईज जे आहे ते आपले जे स्टार परफॉर्मन्स आहेत, आपले एम्प्लॉईज असतील, मॅनेजर्स असतील, तर त्यांच्या परफॉर्मन्सला आपण ॲप्रिशिएट करतो आणि फेलिसिटेट करतो. कारण आपल्याकडे जे एम्प्लॉईज आहेत तर एम्प्लॉईज हे फक्त आपण एम्प्लॉईज म्हणून नाही पाहत, तर पर्टिक्युलरली त्यांचा परफॉर्मन्स एक ॲप्रिसिएशन थ्रू त्यांच्या कंपनी टुवर्ड्स कसं कॉन्ट्रीब्यूट त्यांनी केलेलं आहे, त्याच्यातून त्यांनी कसं अर्न करायला पाहिजे, कशी त्यांची ग्रोथ झालेली आहे याबद्दलचं एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं होतं. त्या थ्रू आपण त्यांना काही स्टार परफॉर्मन्सचे मेडल्स आपण देतो आणि इयर ऑन इयर ते काउंटिंग आपण करतो. सो ज्या एम्प्लॉईजकडे, ज्या टीम मेंबर्सकडे जास्तीत जास्त हे स्टार परफॉर्मर्सचे मेडल्स असतील, ही इज अ स्टार or she is a star of that workplace at ABC Trainings. So right now we are in quarter 4. आफ्टर क्वार्टर 4 प्रत्येक क्वार्टरमध्ये आपण सेलिब्रेट केलेलं. लास्ट इयरला आय थिंक लास्ट क्वार्टरमध्ये आपण शुभम असेल, कोमल असेल, अनिशा असेल यांना आपण फेलिसिटेट केलं होतं. अँड वी आर आफ्टर डन विथ द क्वार्टर 4. आणि ह्या क्वार्टर 4मध्ये टुडे वी आर ॲट प्रेझेंट ॲट द क्रांती चौक कॉर्पोरेट ऑफिस ॲट छत्रपती संभाजीनगर. आणि त्यापैकी काही आपण स्टार परफॉर्मन्सला आपण आज इथे फेलिसिटेट करणार आहे. सो आय वॉन्ट टू इन्व्हाइट मिस कोमल for felicitating and appreciating in quarter 4. कोमल जे आहे ते ॲक्च्युली नावातच ती कोमल आहे आणि आहे पण ती कोमल सुंदर. जेव्हा मी कॉर्पोरेट ऑफिसला कधी येते तर त्यावेळेला सुरुवातीला मला असं कधीच होत नाही, मी कुठल्याही मूडमध्ये असेल तर त्यावेळेला माझी पहिली कॉम्प्लिमेंट असते, कोमलला खूप छान दिसते. सो ज्या वेळेला मी ती कॉम्प्लिमेंट देते त्यावेळेला मलाही असं हॅपीनेस येतं, कारण तिच्याकडे पाहिल्यानंतर तो असा हसमुख चेहरा आणि एकदम हॅपीनेसचं एन्व्हायरमेंट हे ऑफिसमध्ये राहतं. जेव्हा कोमलने ABC ट्रेनिंग जॉईन केलं होतं, मला तेव्हापासून आत्तापर्यंत पाहिला गेलं तर सिंगल एक कस्टमर कंप्लेंट आत्तापर्यंत माझ्या कानावरती नाही आलेली आहे. सो मच डेडिकेटेड, सो मच हार्डवर्किंग आणि सिंगल कस्टमर कंप्लेंट नसताना प्रत्येक स्टुडंटला सॅटिस्फाईड वेनी ट्रेनिंग देऊन नंबर ऑफ स्टुडंट्स आत्तापर्यंत त्यांनी पासआउट केलेले आहेत. सो परफॉर्मन्स समरी जर पाहायला गेली तर कोमल चिल्वर यांनी क्वार्टर 4मध्ये अराउंड 3rd रँक ABC ट्रेनिंगमध्ये हा सिक्युअर केलेला आहे. विथ दी नंबर्स ऑफ असाइन्ड स्टुडंट्स आर 37. अराउंड त्यातले कम्प्लिटेड स्टुडंट्स हे 22 आहेत आणि ऑन टाइम कम्प्लिशन रेशो अराउंड 95%, विच इज व्हेरी इनक्रेडिबल. आणि अराउंड क्वार्टर 4चा TIP जो आहे तो अराउंड 7,100 रुपीज जे आहे ते क्वार्टर 4मध्ये त्यांनी TIP हा अर्न केलेला आहे. सो कोमल, तुम्ही सांगू शकता की एक्झॅक्टली लास्ट क्वार्टर 3मध्ये पण तुम्ही तुमची रँकिंग जी आहे ते प्रिझर्व ठेवली होती आणि स्टील क्वार्टर 4मध्ये पण. सो असं काही वाटलं होतं क्वार्टर 4मध्ये पण तुम्ही ती रँकिंग अचीव करू शकाल? सो आणि केली तर ती कशी केली आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो तुम्ही सांगू शकाल आपल्या टीम मेंबर्सला? ओके, सगळ्यात फर्स्ट थँक्यू सो मच ABC ट्रेनिंग. आणि सगळ्यात बिगवालं थँक्यू तर माझे फेवरेट अविनाश सर, जे तर सगळ्यांनाच माहिती, सगळ्यांचेच मेंटर आहेत ते ॲक्च्युअलमध्ये, सगळ्यांचे फेवरेट पण आहे. अविनाश सरांचं नाव बी घेतलं ना तर ऑटोमॅटिकली इन्स्पायर होऊन जातो आणि ॲक्टिव्ह होऊन जातो. ॲक्च्युअलमध्ये मला त्यांचा फोन जरी आला ना तर मी म्हणजे एकदम मूडमध्ये जरी नसले ना कामातले तर ऑटोमॅटिकली मी ॲक्टिव्ह होऊन जाते की नाही हे काम करायचंच आहे मला. म्हणजे इन्स्पायरिंग आहे, सरांचं नावच खूप इन्स्पायरिंग आहे. त्यांच्या सेशनपासूनच मी खूप इन्स्पायर झालेली आहे. जसं की मी फर्स्ट क्वार्टरमध्ये जेव्हा मला फर्स्ट मेडल भेटलं होतं तेव्हाच मी सांगितलं होतं की माझ्यात कॉन्फिडन्सचा C पण नव्हता, जो झाला आहे तो फक्त अविनाश सरांच्या सेशनमुळं. जे माझे ऑल टाईम फेवरेट मेंटर, म्हणजे खूप जास्त फेवरेट आहेत ते माझ्यासाठी, मोटिवेशनल स्पीकर ऑल्सो. आणि आता पण जसं त्यांनी माझ्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली ती पण म्हणजे दिली, बट एक बॉस म्हणून खूप छान मला समजून सांगितलं. बॉस म्हणजे वाटतच नाही ते ॲक्च्युअलमध्ये बॉस आहे. जेव्हा ते टॉकिंग करतात ना तर असं वाटतं पूर्ण फ्रेंडली टॉकिंग करतात, जसं समजून ती सांगतात ना तर कलिगसारखं पूर्ण समजून सांगतात. नॉट ऑर्डर, नॉट स्ट्रिक्टली, खूप मस्त प्रेमानं, म्हणजे सांगणं पण एवढं छान आहे की ऑटोमॅटिकली आपण इन्स्पायर होऊन जातो ते काम करण्यासाठी. अविनाश सर इट इज म्हणजे बेस्ट आहेत ते माझ्यासाठी, तर खूप बेस्ट आहे. मला साधं स्टेज डेअरिंग बिलकुल जमत नव्हती, मला टॉकिंगच करता येत नव्हती कॅमेऱ्यासमोर बिलकुल. बट आता मी फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांचं क्रेडिट आहे याच्यात, भरपूर जणांचं.
पण फर्स्ट थँक्यू तर अविनाश सरांनाच आहे, बिकॉज सर इज मोस्ट फेवरेट. आणि नंतर पाहायला गेलं तर अदिती मॅम, प्रतीक्षा मॅम तर मोस्ट सपोर्टिव्ह आहे ऑलवेज. जसं की आता जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे आली तेव्हा मी मॅमकडे गेले होते, तर मॅमनी मला खूप मी घाबरली होती खूप की कसं करायचं, काय करायचं. तर मॅमने मला त्या दिवशी 1 घंटा मीटिंग घेतली आणि खूप छान समजून सांगितलं मॅमने मला की काय करायचं, काय नाही करायचं, कसं करायचं. आणि ऑल टाईम सपोर्टिव्ह पण आहे मॅम. काही प्रॉब्लेम आला तर विचारलं वगैरे तर ऑल टाईम जसं खूप हेल्प करतात नेहमीच. अदिती मॅम ज्यांनी मला ABC ट्रेनिंगमध्ये आणलं. ओके, सगळ्यात पहिले कॉर्डिनेशन जसं माझं अदिती मॅम सोबतच होतं, त्यांच्यामुळेच मी ABC ट्रेनिंगमध्ये आले ॲक्च्युअलमध्ये. मग त्याच्यानंतरच जसं आता अदिती मॅममुळेच अविनाश सर भेटले आणि ABC ट्रेनिंग भेटली. आणि नंतर माझ्या मोस्ट फेवरेट अश्विनी मॅम, ज्या की ऑल टाइम खूप फेवरेट आहे. आता थोडंसं दुःख होतं की त्या ह्या ऑफिसमध्ये नाही आहेत. अरे इथेच येतं, कुठे जाणार नाही कारण की त्यांची खूप सवय आहे इथं. आता एकच दिवस झाला तर गेला तर तसं करमत नाही, पण जास्त दूर नाही त्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तसं. बट त्यांची खूप सवय लागलेली आहे ना, तर त्याच्यामुळे जसं त्या आहे पण नेहमी सपोर्टिव्ह आहे वगैरे. चिडचिड वगैरे झाली तर व्यवस्थित समजून सांगता, कोणतं काम कसं करायचं इझी वेनं सांगता. जर एखाद्या कामाचं टेन्शन जरी आला तर छोट्या छोट्या गोष्टी तर अश्विन मॅमला डायरेक्ट फ्रेंडली सांगतो आम्ही. ॲज अ बॉस, ॲज अ लीडरपेक्षा जास्त त्या माझ्या फ्रेंड पण आहेत क्लोज, ज्यांना मी म्हणजे मला जर काही चुकीचं वाटलं वगैरे तर मी डायरेक्टली शेअर करते, तर मॅम मला त्याच्यावर सोल्युशन पण सांगता की हे असं केलं पाहिजे, हे असं नाही केलं पाहिजे. म्हणजे एक लिटिल बिट शॉर्ट सोल्युशन सांगता मला की असं करून टाक, मग मला ते इझी वेनं सॉर्ट आउट करता येतं. अशा त्यांनी माझे भरपूर प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलेले आहे. इन शॉर्ट पॉडकास्टच्या ह्याच्यात पण भरपूर गोष्टीला त्यांनी माझी हेल्प केलेली आहे. आता सध्याला पण जसं की ऑल टाईम जसं मला असंच सपोर्ट करत राहा मॅम. आणि आकाश सर व्हेरी बेस्ट पार्ट. त्यांनी मीटिंगपासून तर रोल काय हे सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे मला. आणि खूप जास्त इव्हन मेसेज काय टाकायचा, रिप्लाय काय करायचा, कसं काय करायचं हे सुद्धा मला आकाश सरांनी. ऑडिट मॅनेजर म्हणल्यावर थोडेसे स्ट्रिक्ट वाटता, बरोबर म्हणले शुभम सर, सगळ्यांना थोडे स्ट्रिक्ट वाटता, बट मला नाही वाटले. माझ्यासाठी तर खूप बेस्ट एक्सपिरियन्स आहे ह्यावेळेस. म्हणजे ह्यावेळेस जेव्हा त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत गायडन्स केलं ना की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ॲडमिनला कसं बोललं पाहिजे किंवा कोणाला कसं कॉर्डिनेशन करायचं, तर त्यांनी मला ह्यावेळेस खूप बेस्ट, म्हणजे ह्यावेळेस फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आला मला एवढ्या जवळून त्यांच्यासोबत काम करायचा. तर ॲज अ ऑडिट मॅनेजर मला पण खूप स्ट्रिक्ट वाटत होते ते थोडे, बट खूप मस्त नेचर त्यांचं, खूप छान, म्हणजे खूप छान. ॲक्च्युली आम्ही कलिग पण होतो पहिले. ओके. पहिले आम्ही म्हणजे आम्ही सोबत क्लासला वगैरे होतो, तर इथं जॉईन व्हायच्या आधी आम्ही कलिग पण होतो, तर तेव्हा पण आम्ही फ्रेंड होतो. बट इथं कामासोबत कधी एक्सपिरियन्स नाही आला, तर कामासोबत म्हणजे मला त्यांच्यासोबत खूप छान एक्सपिरियन्स आला ह्यावेळेस, एकदम मस्त. थँक्यू सर. आणि त्याच्यानंतर आता माझी कलिग सगळे जी की कीर्ती मॅम, जे की आता ॲडमिन झाल्यात आमच्या. ऑल द बेस्ट मॅम. आणि असं सपोर्ट राहू दे तुम्ही बी नेहमी, जसं अश्विनी मॅमचा होता तसाच ऑल टाईम सपोर्ट करत जा. जसं अश्विनी मॅम प्रत्येक गोष्ट सांभाळून घेत होत्या, माझ्या तर घेत होत्या बाबा. मला तर राग पण आला ना तर त्या सांभाळून घेत होत्या, कारण की मला म्हणजे जास्त ओव्हरलोड झालं तर चिडचिड वगैरे झाली. तर मॅमनी तसं, मॅमशिवाय कोणीच नाही बघितलेलं ते ॲक्च्युअलमध्ये, फक्त अश्विनी मॅमनीच बघितलेलं आहे. तर तसाच सपोर्ट कीर्ती मॅम बी करतील. तसं कीर्ती मॅम पण खूप छान आहे, कारण की मी आत्तापर्यंत कीर्ती मॅमसोबत पण फ्रेंडलीच होते, त्यांच्यासोबत पण खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा आणि इथून पुढं पण तसाच राहील. अजून शुभम सर, बापरे शुभम सर. शुभम सर म्हणलं का, जसं की मॅमनी सांगितलं आत्ता, शुभम सर म्हणलं काय, शुभम सरांचं ते कॉंग्रॅच्युलेशन ते इतकं मस्त असतं ना ॲक्च्युअलमध्ये. एवढं मस्त कॉंग्रॅच्युलेशन करतात ते की खरंच वेट करतात सगळेजण सरांच्या मेसेजची की सरांचं कॉंग्रॅच्युलेशन कधी येईल, आणि आलं कसं काय नाही. सर पण खूप, म्हणजे सरांचं गायडन्स पण खूप छान आहे. सर म्हणतायत मला फॉलोअप करायला, पण ॲक्च्युअलमध्ये आता मला सरांना फॉलोअप करायला लागतं वाटतं. बरोबर आहे. कारण की सर तर बेस्टच आहे, मेकॅनिकलचे स्टार, एनर्जेटिक जसं की सर म्हणतात ऑल टाईम. सर तर बेस्टच आहे. थँक्यू सर. असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच मला पण तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम राहू द्या मेडल घ्यायला. तसं तर राहणारच आहे, अश्विनी मॅमने सांगितलेलंच होतं. मागच्या वेळेस तर मॅमनी सांगितलंच होतं आपल्याला 3 मेडल घ्यायचे आहेत, पुढचं मेडल घ्यायचं आहे.
येस. पर्टिक्युलरली कोमलबद्दलच्या जर ह्या मेडलला सिक्युअर करण्याच्या क्वालिटीज जर विचार केला तर तिचं सर्व्हिस ओरिएंटेशन हे खूप सुपर आहे. आपण पॉडकास्टमधून काही स्टुडंट्स सोबत जे इंटरॅक्शन केलेले आहेत तर त्यापैकी काही स्टुडंट्स हे आपण कोमल मॅमचेच आहेत. तर त्या कोमल मॅमच्या त्या स्टुडंट्सचा फीडबॅक आणि त्यांची रिमार्क्स ऐकून असं वाटतं की वी आर वर्किंग इन अ राईट वे आणि खूप प्राऊड फील होतो जेव्हा त्या स्टुडंट्सचा फीडबॅक ऐकतो. कारण ज्या प्रकारे मॅम त्यांना टीचिंग देतात, त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांना समजून घेतात आणि त्यांच्या इच अँड एव्हरी प्रॉब्लेमला सोल्युशन देतात, त्यांना अटेन्शन देतात वी कॅन से. तर ते खूप छान पद्धतीने अटेंड करतात. त्याच्यामुळं कदाचित आज जो परफॉर्मन्सचा आहे की अराउंड Q4चा 37 स्टुडंट्स आणि त्यातले 22 स्टुडंट्स विथ सॅटिस्फॅक्शन फीडबॅक, तर सॅटिस्फॅक्टरी फीडबॅक. तर ते कुठंतरी हे कोमलची मेहनत, डेडिकेशन, हार्डवर्क्स आणि सगळ्यात महत्त्वाचा तिचा ऑप्टिमिस्टिकपणा. कधीच ती पेसिमिस्ट आत्तापर्यंत बोललेलं पाहिलं नाही. ती नेहमी अशी हसमुख राहते आणि ऑप्टिमिस्टिक असते. कुठल्याही गोष्टीला पाहताना घाबरते थोडी, पण ऑप्टिमिस्टिक विचार करते, हे करूया, आपण करता येईल. सो ते कुठेतरी तिला चार्म जो आहे तो तिला कुठेतरी, तो स्पार्क तिच्यातला जो आहे, हे पोटेन्शियल तिला कुठेतरी बाहेर आणतं स्टार बनण्यासाठी. सो 1 medal फॉर दी ही सिक्युरिंग 3rd rank फॉर दी Q4. सो आय विल इन्व्हाइट अगेन अश्विनी मॅम, हर मेंटर, की त्यांना फेलिसिटेट करावं. इकडे का? And one more again great news for the Komal ma'am. Another 1 medal for her securing 3rd rank in annual trainer ranking of ABC training. In that training, she has मॅम हे एक्सेप्ट नव्हतं. अराउंड 86 स्टुडंट्स हे त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत आणि अराउंड त्यांचा पासआउट रेशो जो आहे तो अराउंड 83% हा कम्प्लिशन ऑन टाईम रेशो आहे पर ह्या फायनान्शियल इयरचा. आणि TIP अराउंड 27,850 रुपीज is hard earned her TIP of around from April till March end. So congratulations Komal, another 1 medal for securing 3rd rank in annual ranking. So can you have a round of applause for me? Very proud of it. Thank you. Okay, Komal. Thank you so much. सो लेट सी, अशा प्रकारे हा Q4 ह्या इयरचा झालेला आहे. तो नेक्स्ट इयरला अगेन 1-on-1 मेडल अगेन जास्त तुम्हाला भेटावेत. यासाठी खूप खूप शुभेच्छा कोमल. Yes, ma'am. Thank you.